मशरूम मसाला। काय करताय तुम्ही मंडळी? आज माझ्या मम्मानी मशरूमची भाजी बनवली आहे। आज मी मशरूमची भाजी खाणार। माझी मम्मा खूप मस्त मशरूमची भाजी बनवती। मस्त झाली आहे। थँक्यू। नमस्कार, आज मी बनवते मशरूमची भाजी। तर माझ्याकडे हे मशरूम आहेत, बटन मशरूम 7 ते 8। तर मशरूम आपण नियमित जर खाल्ले तर आपल्याला होणारे फायदे म्हणजे आपण निरोगी राहतोय, आपली इम्युनिटी चांगली राहते, प्लस हे अँटीऑक्सिडंट आहेत आणि मशरूममधनं आपण बरेच आजारांपासून आपल्याला ते प्रोटेक्ट करतं, जसं मधुमेह झाला, कॅन्सर झाला। मशरूममध्ये मधनं आपल्याला खूप लो कॅलरीज भेटतात, जसं की 7 ते 8 मशरूममध्ये जवळजवळ 30 ते 35 कॅलरीज असणार आहेत। तर हे लो कॅलरी व्हेजिटेबल आहे। तर आज मी एक क्विक रेसिपी बनवणार आहे, जसं की मशरूम मसाला। तर ती क्विक रेसिपी तुम्ही पाहून घ्या। तर मशरूम बनवण्यासाठी मी इथे 3 टोमॅटोज घेतले आहे, 3 कांदे घेतले आहे आणि लसणाच्या आहेत ह्या 15 ते 16 अशा पाकळ्या आणि 1.5 इंच आलं। तर मशरूम मी आता कट करून घेते। अशा पद्धतीने आपल्याला मशरूम कट करून घ्यायचा आहे आणि अशा फोडी करून मग हे मशरूम पुन्हा पाण्यात टाकायचे आहेत। तर एका मशरूमच्या ह्या साईजमध्ये मी 6 फोडी करून घेत आहे। तर मशरूम असा छोटा आहे, छोटे मशरूम तुम्ही 4 भागात अशा प्रकारे कट करू शकता। तर अशा प्रकारे हे माझे मशरूम कट करून झालेले आहेत। आता मी कांदे कट करून घेते बारीक। तर कांदे आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत, ते आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे माझे 3 कांदे कट करून झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी कट केलेले हे 3 टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर यातले मी 2 टोमॅटो हे अशा प्रकारे बारीक कट करते आणि हा एक टोमॅटो मी मिक्सरला लसूण आणि आल्यासोबत वाटून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे लसणाच्या पाकळ्या टाकून घेते पहिले। आलं मला आता कट करून टाकायचं आहे। आलं तुम्ही असं बारीक कट करून घ्या। हे 1.5 इंच आलं होतं, ते मी आता असं बारीक करून टाकलेलं आहे। सोबतच इथे 7 ते 8 काजू घेतले होते काजू मी, ते असे स्प्लिट करून घेतले, जेणेकरून चेक करता आलं मला की आतमध्ये आळ्या नाहीत। आणि हे काजू सुद्धा मी आता यात टाकून घेत आहे। आता इथे हा एक टोमॅटो मी यात टाकून घेत आहे। अशा प्रकारे यात आपण आलं, लसूण, काजू आणि एक टोमॅटो टाकून घेतला आहे। अगदी थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण वाटून घेणार आहोत। आपलं हे वाटण तयार आहे।
बघा स्मूथ अशी ही प्युरी तयार झालेली आहे. आता पुढच्या साहित्यांमध्ये इथे आपण बघतोय मी काही खडे मसाले घेतले आहेत तेलात फोडणीसाठी. तर हे दालचिनीचा तुकडा आहे एक, स्टारफूल आहे एक, सोबतच काळी मिरी घेतली आहे 5, 2 लवंग आणि छोटा चमचा एक शहाजिरे. तर मसाल्यांमध्ये आता मी इथे 1 चमचा घरचा मसाला घेतला आहे, 1 चमचा जिरेपूड घेतली आहे, सोबतच 1 चमचा धनेपूड घेणार आहे, हळद घेतली आहे अर्धा छोटा चमचा. तर अशा प्रकारे हा मसाला घेतलेला आहे. खडे मसाल्यांमध्ये इथे आपल्याला 1 तमालपत्र सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. कढई ठेवूयात गरम करायला. यात आपल्याला 3 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता यात मी प्रथम टाकते खडे मसाले. आता यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे 3 चिरलेले हे बारीक कांदे. आता यात मी टाकते चवीनुसार मीठ. एकदाच मी मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकल्यावर पुन्हा एकदा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता 5 मिनिटात हा कांदा शिजून हलका आणि मऊ झालेला आहे. तर आपण यात टाकूयात आता घरचे मसाले. मसाले टाकून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. आता मसाले छान कोट झाले आहेत, कांद्याला छान परतून झाले आहेत. तर आपण यात टाकूयात टोमॅटो. आता टोमॅटो टाकल्यानंतर अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे. अधनं-मधनं झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. यात टोमॅटो आणि कांदा छान परतला गेलाय आणि शिजलाय. आता आपण यात टाकून घेणार आहोत हे वाटण. आता हे वाटण आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. तर 7 मिनिटांसाठी शिजवून घेत असताना मधले 2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवून हे वाटण शिजू देणार आहे आणि गॅस मीडियम किंवा मध्यम आचेवर ठेवणार आहे. 3 मिनिटांनी मी झाकण उघडतेय. तर आतापर्यंत 5 मिनिट झाले आहे. आपला मसाला छान परतला गेलाय, सॉफ्ट झालाय आणि त्याला थोडं तेल सुटलंय. तर आपल्याला अजून एक 3 मिनिटं हा मसाला शिजू द्यायचा आहे. आणि मग आपण त्यात टाकणार आहोत हे मशरूम. आता मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आपण यात आता मशरूम टाकून घेणार आहोत. तर 15 ते 20 मिनिटांसाठी मशरूम पाण्यामध्ये होते. हे आपण थोडेसे पिळून मग या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत. मसाला आणि मशरूम पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर 1 वाटी इथे मी गरम पाणी टाकून घेत आहे. 1 वाटी पाण्यामध्ये हे मशरूम व्यवस्थित शिजतील आणि मग शिजून हे पाणी थोडंसं कमी उरणार आहे. आणि त्यानंतर आपला 5 ते 7 मिनिटांनी आपला मशरूम मसाला तयार होणार आहे. मधले 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवणार आहोत. तर साधारण 20 मिनिटांनंतर आपला मशरूम मसाला तयार आहे.
तर इथे मी आता भाजी सर्व करून घेत आहे. आणि अशा प्रकारे साधारण 20 मिनिटात मशरूम मसाल्याची ही भाजी तयार आहे. व्लॉग आवडला असल्यास व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.